पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथे तापाच्या साथीने गंभीर स्वरूप धारण केले असून तापग्रस्तांची संख्या 52 वरून थेट 124 वर पोहोचली, तर टायफॉइड बाधित रुग्णांची संख्या 7 वरून 17 झाली आहे. दूषित पिण्याच्या पाण्यामुळे ही साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील नळपाणी योजनेची जलवाहिनी गटारालगत गेली असून अनेक घरांनी त्याच ठिकाणाहून पाणी जोडण्या घेतल्या आहेत. गटार तुंबल्याने व जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने गटारातील दूषित पाणी घराघरात पोहोचल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हेच पाणी पिल्यामुळे तापाची साथ पसरल्याचे सांगितलं जात आहे. सध्या गावातील 124 जणांना तापाची लागण झाली असून त्यापैकी 17 रुग्णांमध्ये टायफॉइडचे निदान झाले आहे. बाधित रुग्णावर शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. गावात विशेष वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून सभापती रवींद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड आणि गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साथ नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नादुरुस्त जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठाही सुरळीत करण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत घराघरात सर्वेक्षण सुरू असून संशयित रुग्णांचे रक्त नमुने दररोज तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 30 ते 35 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र बेडची कमतरता असल्याने अनेक रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत आहेत. एका खोलीत तब्बल 15 रुग्णांवर उपचार सुरू असून त्याच खोलीबाहेर मधमाशांचं मोठं पोळ असल्याने रुग्ण व नातेवाईक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनाबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने सुरुवातीला बाधित आढळले, मात्र उपाययोजना केल्यानंतर गुरुवारी घेतलेले नमुने निगेटिव्ह आल्याने पाणी पिण्यायोग्य असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थ ॲक्वा वॉटरचा वापर करत आहेत. दरम्यान आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे आणि जिल्हा परिषद आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी कुंभारवाडीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. साथीची कारणे जाणून घेत प्रशासनाला तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कुंभारवाडीसारख्या छोट्या गावात 100हून अधिक तापाचे रुग्ण आढळणं चिंताजनक आहे. ही साथ केवळ दूषित पाण्यामुळेच पसरली आहे की अन्य काही कारणं आहेत, याचा आरोग्य विभागानं सखोल शोध घ्यावा, अशा सूचना आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी दिल्या. गटारालगत पिण्याच्या पाण्याच्या जोडण्या असल्याने प्रत्यक्ष पाहिलं आहे. दूषित पाण्यामुळे साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णांवर योग्य उपचारासह ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यावर भर द्यावा, असे आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रुग्णांची हेळसांड. कुंभारवाड्यातील आरोग्य कक्षात एकही बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवरच उपचार घ्यावे लागत आहेत. कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातही अशीच परिस्थिती असून तब्बल 15 रुग्ण बेड अभावी जमिनीवर उपचार घेत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 3 दिवसापूर्वी गावातून फोन आला की अशा पद्धतीनं इथं टायफॉइडच्या तापाचे पेशंट सापडत आहेत. तर लगेच आमची यंत्रणा सजग झाली. इथं THO पाठवले गेले, MO पाठवले गेले, गाड्या पाठवल्या गेल्या, लोकांना दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं गेलं. म्हणजे अगदी तुम्ही इथं सरपंच आहे, सभापती आहे, तुम्ही सांगू शकता. आता लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले गेलेले आहेत. त्यामध्ये टायफॉइडचे 11 पेशंट आलेले आहेत आणि बाकीचे अजून काय असू शकतं का, कावीळ असू शकतं का किंवा अजून काय वेगळं, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही टेस्ट घेतलेले आहेत. त्याचे रिपोर्ट उद्या संध्याकाळी परवा असे येतील. त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेमकं पाण्यामुळे झालंय, व्हायरल झालंय की अजून काय आहे. याच्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल आणि आरोग्य विभागानं दुर्लक्ष केलं असं म्हणू शकत नाही. तुम्ही सांगितलं त्यावेळी आरोग्य सेवा पूर्णपणे आता तुम्ही बघू शकताय की 102, 108 गाड्या लागलेल्या आहेत. आम्ही आता ती PSC आपली ह्याची कळ्याची फुल होते म्हटल्यानंतर आम्ही कोतुलीला त्याची सोय करत आहोत, बाजार भोगवलं करत आहोत की जेणेकरून ते बेड रिकामी ठेवून या लोकांसाठी ठेवले गेलेले आहेत. आणि आता इथल्या पाईपलाईनचा जर प्रश्न असेल तर लवकरात लवकर ती नवीन पाईपलाईन कशी करता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू आणि 100% आमचं याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे असा काही तुम्ही संदेश नाही दिला तर बरं होईल असं मी आरोग्य सभापती म्हणून सांगेन. नागरिकांना इतकं सांगितलं की जरी पाण्याचे नमुने आता जरी योग्य आले असले तरी अजून 4 दिवस तुम्ही हे पाणी पिऊ नका, बाहेर ॲक्वाचं वगैरे प्या, की जेणेकरून आपल्याला 2-3 दिवसात आपल्याला रिपोर्ट वरून कळणार आहे की ते पाण्यामुळे झालं की कशामुळे झाले आणि त्याच्यानंतरच तुम्ही पाणी प्या, असं मी त्यांना आव्हान केले. आरोग्य विभागाच्या वतीनं काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? आता उपाययोजना ज्या आता आपल्या टायफॉइडच्या वगैरे असेल किंवा आता ताप कमी येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत, मग त्यासाठी आपण सलाईन देत आहोत, इंजेक्ट करत आहोत, औषधं दिली जात आहेत. ज्यांना आपला 3 दिवसापेक्षा जास्त ताप आहे तर त्यांच्या आम्ही ब्लड टेस्ट करायला सांगितले आहेत की त्याच्यावरून 3 दिवस हा आपला बऱ्यापैकी नॉर्मल तापाचाही असतो. जर त्याच्यापेक्षा 4थ्या दिवशी जर ताप राहिला तर त्यांना आम्ही सांगितलं गेलेलं आहे की त्यांचे ब्लड टेस्ट घ्या आणि त्याच्यावरून त्या पद्धतीनं 3ऱ्या दिवशी ताप असेल, 4थ्या दिवशी असेल, त्याला आम्ही डायरेक्ट ॲडमिट करा म्हणून सांगितलेलं आहे. काही इथं राहून त्याच्या आपण कुठली जबाबदारी घेण्यापेक्षा जर तो पेशंट यमोनच्या किंवा डॉक्टरांच्या आपल्या नजरेखाली गेला तर त्याची व्यवस्थित आपल्याला काळजी घेता येईल. या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे. थँक्यू.